जनतेवर झालेला अन्याय निश्चित पद्धतीनं आपल्याला काढून टाकला पाहिजे। यासाठी भाजपा शिवसेना युतीचे सर्वच कार्यकर्त्यांनी संपर्क कसून या ठिकाणी आजपासून उत्साहपूर्ण कामाला लागूया आणि ही शपथ घेऊया की या महाराष्ट्रावरती सुद्धा भगवा फडकला पाहिजे, केंद्रामध्ये सुद्धा भगवा फडकला पाहिजे। भाजप शिवसेना युतीचा नरेंद्र मोदी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नरेंद्र मोदी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि दिल्ली या चारही राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आज येतंय। याचं प्रमुख कारण म्हणजे या देशातल्या या काँग्रेसच्या सरकारला सर्व आम जनता कंटाळलेली आहे। सर्व बाबतीमध्ये काँग्रेसचं सरकार अपयशी ठरलेलं आहे। एका बाजूला महागाई, दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचार आणि तिसऱ्या बाजूला संरक्षण, या सर्व बाबतीमध्ये काँग्रेसची पिछेहाट झालेली आहे। या जनतेनं आज काँग्रेसवरची नाराजी मताद्वारे व्यक्त केलेली आहे आणि म्हणूनच ज्या त्या स्थानिक राज्यामध्ये मग राजेजी शिवराजजी चव्हाण असतील, छत्तीसगडचे रमण सिंग असतील किंवा वसुंधरा राजे राजस्थानच्या असतील किंवा हर्षवर्धन देशमुख दिल्लीचे असतील, या सर्वांनी त्या स्थानिक नेत्याने आमच्या चांगल्या पद्धतीचा प्रचार केला। आणि विशेष म्हणजे या देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय झंझावात दौरा या चारही राज्यामध्ये करून असंख्य सभा 10-10 लाखाच्या सभा घेऊन या चारही राज्यामध्ये चांगला दौरा केला आणि त्याचाच प्रत्यय म्हणून आज चारही राज्यातला जो निकाल आज आपल्या समोर आलेला आहे हा चांगला आलेला आहे। म्हणून पुढच्या वर्षी लाल किल्ल्यावरून भारतीय जनता पार्टीचे नेते नरेंद्र मोदी हे पंतप्रधानांची शपथ घेतील। याला ज्योतिषाची गरज नाही आहे। ह्या देशातील जनता आज काँग्रेसला कंटाळलेली आहे आणि एकमेव पर्याय म्हणून भारतीय जनता पार्टीकडे पाहते आणि म्हणून आम्ही आज त्यांच्या आनंद उत्सव या चारही राज्यामध्ये सरकार येते याच्या आनंद प्रित्यर्थ भारतीय जनता पार्टी कोल्हापूर शाखेच्या वतीनं आज अशी मोटरसायकल आणि 4 व्हीलरची रॅली काढून या शिवाजी चौकामध्ये आतिषबाजी करून लाडू वाटून आम्ही आनंद उत्सव साजरा केलेला आहे। येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुती चांगल्या मोठ्या फरकाने निवडून येऊन विधानसभेवरती भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचबरोबर या कोल्हापूरचे खंडपीठाचा प्रश्न असेल, तीर्थक्षेत्राचा प्रश्न असेल किंवा आता सध्या गाजत असलेला IRBचा टोलचा प्रश्न असेल आणि निश्चितपणे आम्ही सोडवू असा विश्वास आम्हाला या ठिकाणी आहे। या देशावरती भारतीय जनता पार्टी मित्रपक्षाचं सरकार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली येईल आणि त्यासाठी भाजपाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी आता कंबर कसलेले आहे। आता काँग्रेस बाद झाली, गरिबीची थट्टा करणारे काँग्रेस या देशाला नको आहे। म्हणून आज 2 नंबरचा पक्ष म्हणून सुद्धा दिल्लीमध्ये आम जनता पार्टी येते। काँग्रेस नामशेष झालेला आहे आणि गांधीजी म्हटल्याप्रमाणे आता काँग्रेस बरखास्त करा। काँग्रेसवाल्यांनी बरखास्त केली नाही, परंतु या हिंदुस्थानच्या देशातील जनतेनं ही काँग्रेस बरखास्त करायचा असा विडा उचललेला आहे। म्हणून आज भारतीय जनता पार्टी सर्वत्र आज निवडून येतेली आपल्याला दिसते। भविष्यात भारतीय जनता पार्टीचं सत्ता या देशावरती येईल आणि खऱ्या अर्थाने या देशाला विकासाच्याकडे दिशेने नेईल आणि जगामध्ये महासत्ता बनवायला नरेंद्र मोदीच एकमेव नेता हा देशाला महासत्ता बनवू शकतो असा विश्वास या भारताच्या जनतेचा झालेला आहे आणि त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे। आणि आजपासूनच आम्ही लोकसभा, विधानसभा कुठलीही निवडणूक असू देत, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाचं सरकार येण्यासाठी आम्ही जातीनिशी आम्ही चांगल्या पद्धतीचे प्रयत्न करू आणि सत्तेवरती या देशात येऊ आणि खऱ्या अर्थानं जनतेचा विकास करू, या देशाचा विकास करू। जगामध्ये नरेंद्र मोदींचं नाव आज झालेलंच आहे, याच्याही पेक्षा चांगल्या पटीनं नाव आम्ही करू आणि भारतीय जनता पार्टी एक चांगलं सरकार या देशाला निश्चित भविष्यात देऊ।